आज आपल्याला पुढचा नमस्कार बघायचा आहे आणि तो म्हणजे षष्ठो मे नमस्कार नमो भारत जनन्ये स्वाभिमान प्रतिमाये। आपण भारतीय संस्कृतीने आपल्या देशाला मातृभूमी असं मानलं आहे। आपला देश भारत माता म्हणून संबोधलं जातं। भा म्हणजे तेज आणि रत म्हणजे त्याच्यामध्ये रममाण असणारा, म्हणजेच तेजाची पूजन करणारा असा हा देश आहे। म्हणून आपल्याला ही जन्मभूमी जी आहे ती भारत माता, हिला आपण वंदन करतो। इथे विविधता आपल्याला दिसते की प्रांतरचना दिसते। विविध भागामध्ये बहुविध भाषा बोलल्या जातात, वेगवेगळे परिवेश हे असतात, वेश परिधान वेगवेगळे केले जातात, सणवार वेगवेगळे असतात, पण तरीसुद्धा आपण वंदे मातरम या गीताने हा सगळा देश एकवटला गेला। हे माते तुला नमन असो या एका भावनेने स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतवले गेले आणि अनेकांनी प्राणार्पण सुद्धा केलं। स्वातंत्र्यवीर सावरकर तर म्हणून गेले की तुझसाठी मरण ते जनन, तुझ वीण जनन ते मरण। अहो, या मातृभूमीसाठी त्यांचा प्राण तळमळला। म्हणूनच ने मजसी ने परत मातृभूमीला, हे गाणं आपल्याला सगळ्यांनाच अत्यंत स्फूर्तिदायक आणि अभिमानाचं वाटतं। म्हणून अशा या राष्ट्राच्या, आपल्या भारत राष्ट्राच्या इतिहासात अनेक व्यक्ती कर्तृत्वाने या मातृभूमीचे नररत्न म्हणून जन्माला आलेले आपल्याला दिसतात। सांगायचा मुद्दा हाच की वंदे मातरम ह्या गीताने आम्हाला आमच्या देशाला दिलेल्या मातृस्थानामुळेच आपण भारले गेलो। म्हणून या मातृभूमीच्या प्रगतीसाठी, तिच्या उत्थानासाठी आपण सदैव जागरूक राहिलं पाहिजे आणि हेच आपलं कर्तव्य आहे, कारण ही आपली माता आहे। भारत माता की जय।